गेलेल्या मनुष्याचा जीवही परत येणार नाही, पण या परिवाराच्या बरोबर सातत्याने उभं राहू आणि जी काही मदत सरकारी असेल ती संपूर्णतः करण्याची आणि चौकशीची भूमिका सरकारची आहे. मला वाटतं याची सगळ्यावर मी आता भाष्य करणं योग्य नाही. याचं कारण महापालिका असेल, पोलीस असेल, अन्य काही व्यवस्था असतील, या सगळ्यातला नेमका दोष कोणाचा आहे, दुर्घटना होण्यामागचं कारण काय आहे, असेल तर त्या कारणामागची भूमिका काय आहे, हा सर्व चौकशीचा भाग आहे. पोलीस काम करतायत, पोलिसांना काम करू द्या आणि मग या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. काल मी जेव्हा पोलिसांशी म्हणजे आयुक्तांशी स्वतः बोललो रात्री, त्यावेळेला तेही माझ्याशी बोलले. आज सकाळी पण मी सहआयुक्तांशी बोललोय. जे पाट आपण आणतो आहोत आणि जे पाटाच्या खालचं व्हील आहे, चक्र आहे, ते टायर आहे, लोखंडी आहे, टायरमध्ये हवा आहे, लोखंड बसल्यावर त्याचा दणका, व्हायब्रेशन बसणं, या सगळ्या प्रकाराची जरूर चिंता करायला पाहिजे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांना आणि मंडळांना विनंती आहे की पोलिसांच्या सूचनांचं आपण पालन करूया. तसं करतोच आपण, पण अजून काळजी घेऊया. या ज्या काही पाट खाली असलेला व्हील, ते व्हील कसलं आहे या सगळ्या बाबतीमध्ये चिंता करूया. मुंबई महानगरपालिकेला तर निर्देश आम्ही दिलेच आहेत, पण आता काटेकोरपणे मुंबई महापालिकेने या आगमनाच्या रस्त्यावर रस्त्याची स्थिती काय याच्यावर तातडीने 24 तासात काम केलं पाहिजे. हे मी मुंबई महापालिका आयुक्तांशी बोललोय. सर्व मंडळांची भूमिका सकारात्मक असते, पोलिसांची, ट्रॅफिक पोलिसांनी राहावी आणि दुर्घटना होऊच नये या पद्धतीच्या व्यवस्थांची चिंता आपण सगळ्यांनी केली पाहिजे. मला तर आज मी या परिवाराला सांत्वना द्यायला आलोय. गणेश भक्तांच्या सर्वच देशभरातल्या गणेश भक्तांमध्ये यांना शोक